वेलकम बॅक फ्रेंड्स. दैनंदिन जीवनातील स्पोकन इंग्लिश शिकत असताना आपण व्याकरणाकडे थोडं सुद्धा लक्ष देत नाही आहोत. म्हणजेच व्याकरणाशिवाय आपण स्पोकन इंग्लिश शिकत आहोत. आता व्याकरणाचे हे जे किचकट नियम आहेत, या किचकट नियमांचाच आपल्याला नेमका त्रागा होत असतो आणि त्या नियमांकडे बघितलं, की आपल्याला असं वाटतं नको ते इंग्लिश. परंतु आपण कोणत्याही प्रकारे व्याकरणाचा विचार न करता स्पोकन इंग्लिश अगदी सहजतेने शिकत आहोत आणि या अगोदरची व्हिडिओज तुम्ही जर बघितले असतील तर तुमच्या लक्षात आलं असेल की हो, आपण व्याकरणाशिवाय सुद्धा इंग्लिश अगदी चांगल्या प्रकारे बोलू शकतो. आता व्याकरणाशिवाय इंग्लिश बोलायचं म्हटलं तर आपण काय करत आहोत, तर इंग्लिश भाषेच्या काही फंडामेंटल्स आहेत, ज्या काही मूलभूत गोष्टी आहेत, त्या मूलभूत गोष्टी आपण शिकून घेत आहोत आणि त्याच अनुषंगाने आजचा सुद्धा व्हिडिओ असणार आहे. आता हा जो आजचा व्हिडिओ आहे, तो कालच्या व्हिडिओशी संलग्न आहे. कारण आपण प्रत्येक एक व्हिडिओ काय करत आहोत, स्टेप बाय स्टेप लिंक करत जात आहोत. आता लिंक करत जात आहोत म्हटल्यानंतर आपल्याला मागच्या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे आणि म्हणूनच त्या अनुषंगानेच आपण कालच्याच व्हिडिओला आता आपण पुढे काय करत आहोत, लिंक करत आहोत. आता आपण आजचा जो टॉपिक शिकणार आहोत, तो कोणता आहे, तर लेट. म्हणजेच आपल्याला LET लेटच्या साहाय्याने वाक्य करायला शिकायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल, की सर आपण काल लेट्स शिकलो होतो. आता हे लेट काय आहे? तर हा जो प्रकार आहे, हा संपूर्ण आज्ञार्थी प्रकारातच मोडतो. आता आपण या अगोदर आज्ञार्थी वाक्य शिकलो होतो आणि आज्ञार्थी वाक्याचं वैशिष्ट्य काय? की आज्ञा नेहमी समोरच्या व्यक्तीला केली जाते. जसं ब्रिंग वॉटर, पाणी आण. आता जेव्हा आपण असं म्हणतो ब्रिंग वॉटर, तर हे कोणासाठी म्हटलं आहे? तर जो समोरची व्यक्ती आहे त्याच्यासाठी. म्हणजे गृहीत धरूया की तुम्ही आणि मी, आपण दोघं बोलत आहोत आणि बोलत असताना मी काय म्हटलो, तर ओपन द डोअर, दरवाजे उघड. म्हणजेच तुला तो दरवाजा उघडायचा आहे. ब्रिंग वॉटर, पाणी आण. म्हणजेच इथे तुला ते पाणी आणायचं आहे. गो टू द मार्केट, बाजारात जा. तर याचा अर्थ असा झालाय की तुला बाजारात जायचं आहे. तर म्हणजे याचा अर्थ असा झाला की आज्ञार्थी वाक्यामध्ये आपण काय करत असतो, तर समोरच्या व्यक्तीला आज्ञा करत असतो. त्याच अनुषंगाने आपण थोडं पुढे सरकून लेट्सचा प्रकार शिकलो होतो. त्याच्यामध्ये काय होतं, लेट अधिक अस, यूएस ही द्वितीया होती. आता लेट अस लाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये, म्हणजे याचं ॲब्रिव्हिएशन जर केलं तर काय म्हणता येईल, लेट्स. आता ह्या लेट्स मध्ये हेच वाक्य जे मी सांगितले होते, काय, ब्रिंग वॉटर. आता ब्रिंग वॉटर म्हटलं की पाणी आण आणि ते कोणी आणायचं आहे, तू आणायचं आहे. परंतु जर मी हेच वाक्य लेट्सच्या साह्याने म्हटलं तर काय होईल, तर जो बोलत आहे तो सुद्धा त्या क्रियेमध्ये शामील होईल, म्हणजे संलग्न होईल. म्हणजे केवळ तूच नाही, तर आपण दोघं मिळून. म्हणजे याचा अर्थ काय होईल, लेट्स ब्रिंग वॉटर असं जर म्हटलं तर याचा अर्थ असं होईल की तू आणि मी आपण दोघं मिळून काय करूया, पाणी आणूया. आता आपण आज्ञार्थी वाक्यामध्ये रचना काय घेतली होती, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. मूळ क्रियापद, कर्म, इतर शब्द. तर ही जी रचना आहे, या रचनेमध्ये कुठेही सुरुवातीला कर्ता दिसत नाही आणि तो कर्ता का नाही आहे हे आपण सांगितलं होतं. काय सांगितलं होतं, की कर्ता हा गृहीत धरलेला असतो. आज्ञार्थी वाक्यामध्ये कर्ता गृहीत धरलेला असतो. तो कोण असतो, तर यू. आणि म्हणून आज्ञार्थी वाक्यामध्ये रचना कशी सुरू होते, मूळ क्रियापद, कर्म, इतर शब्द. आणि लेट्स मध्ये जिथे आज्ञा समोरच्याला केली जाते, तिथेच लेट्स मध्ये काय होतं, समोरची व्यक्ती आणि बोलणारी व्यक्ती हे दोघंही संलग्न असतात आणि म्हणून फक्त सुरुवातीला लेट्स घेतलं की तेच आज्ञार्थी वाक्य आपण पुढे काय करू शकतो, कॅरी ऑन फॉरवर्ड करू शकतो. म्हणजेच तेच वाक्य पुढे आपण बोलू शकतो. आता इथे नेमकं काय आहे, की जो आजचा टॉपिक आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवात काहीशी तशीच करायची आहे, परंतु सुरुवातीला लेट घ्यायचा आहे. आता लेट घेतल्यानंतर काय वापरायचं आहे, तर लेट अधिक द्वितीया. आणि या अगोदर मी तुम्हाला द्वितीया दिलेली आहे. प्रयत्न करतो मी तुम्हाला स्क्रीनवर द्वितीयेची एक लिस्ट टाकून देण्याची. तर आपण या अगोदर द्वितीया शिकलो आहोत. प्रथमा, द्वितीया, षष्टी. कोणती होती ती प्रथमा? आय, द्वितीया मी, षष्टी माय.
म्हणजे आय, मी, माय, वी, अस, अवर, यू, युवर हे आपण हे अगोदर पाठ केलेलं होतं. त्याच्यातली आपल्याला द्वितीया घ्यायची आहे. म्हणजे लेटच्या पुढे द्वितीया वापरली आणि पुढे आज्ञार्थी प्रकारची जी रचना आहे ती वापरली, की लगेचच आपल्याला काय करता येतं? लेटचा प्रकार करता येतो. म्हणजे आज्ञार्थी वाक्य शिकल्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने काय करू शकतो? नवनवीन पायऱ्या चढू शकतो. आता इथे काय होतं, की जेव्हा मी असं म्हणतो, की ब्रिंग वॉटर म्हणजे तू पाणी आण. जेव्हा मी असं म्हणतो, की लेट्स ब्रिंग वॉटर, चला पाणी आणूया. म्हणजेच काय बोलणारी व्यक्ती सुद्धा ऐकणाऱ्या व्यक्तीबरोबर संलग्न आहे. म्हणजे ती क्रिया करण्यासाठी बोलणारी व्यक्ती सुद्धा सामील असेल, समाविष्ट असेल. परंतु जर मी आता असं म्हटलं तर लेट हिम ब्रिंग द वॉटर. आता जर मी असं म्हटलं तर आता मी या क्रियेमध्ये शामील नाही आहे. तुला सुद्धा सांगतो की तू सुद्धा नको आणू. मी त्याला सांगितलंय जा तू, म्हणजेच काय की त्याला पाणी आणू दे. म्हणजेच तू थांब, तू घाई करू नको. लेट हिम ब्रिंग वॉटर, त्याला पाणी आणू दे. मग पुढचं पुढे आपण बघू. हो की नाही? मग समजून घ्या, की आपल्याला असं म्हणायचं आहे, की बाजारात जाऊया. तर आपण काय म्हणणार? लेट्स गो टू द मार्केट. आता इथे जर आपल्याला असं म्हणायचं असेल, की त्याचं काम पूर्ण होऊ दे आणि नंतर आपण बाजारात जाऊया. तर मग त्याचं काम पूर्ण होऊ दे. त्याचं काम पूर्ण होऊ दे. म्हणजे त्या क्रियेमध्ये मी जी बोलणारी व्यक्ती आहे, ते पण शामील नाहीये. तुम्ही जे ऐकणारी व्यक्ती आहे, ते पण शामील नाहीये. तर मग कोण आहे? त्याचं काम पूर्ण होऊ दे. म्हणजेच काय? लेट हिज वर्क बी कंप्लीटेड. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला बोलावं लागतं. किंवा मग त्याला पूर त्याला त्याचं काम पूर्ण करू दे. त्याला त्याचं काम पूर्ण करू दे. लेट हिम कंप्लीट हिज टास्क. मी काय म्हटलो? लेट हिम कंप्लीट हिज टास्क. त्याला त्याचं काम पूर्ण करू दे. आफ्टर दॅट लेट्स गो टू द मार्केट. आणि त्याच्यानंतर आपण बाजारात जाऊया. म्हणजे तुमच्या असं लक्षात येईल, की आपण आज्ञार्थी प्रकार जर शिकलो, तर आपण लगेचच एक-एक पायरी पुढे सरकत जातो. कशाप्रकारे? की अगोदर आपण आज्ञार्थी प्रकार शिकून घ्यायचा, ज्याची रचना काय आहे? मूळ क्रियापद, कर्म, इतर शब्द. हे शिकलं, की अलगद आपण 3 वेगवेगळे प्रकार शिकून जातो. कोणते कोणते? लेट्स आणि त्याच्यानंतर लेट. म्हणजे अशा प्रकारे आपण असे वाक्य करू शकतो. तर तुम्हाला असे वेगवेगळे वाक्य करण्याची तुम्हाला सवय पडली पाहिजे. तर आता बघूया आणखीन काय-काय वाक्य होऊ शकतात. आता जर मी म्हटलं तर लेट हर रीड द न्यूजपेपर. तिला वर्तमानपत्र वाचू दे. आता याच्यामध्ये ती क्रिया कोण करणार आहे? वर्तमानपत्र वाचण्याची ती करणार आहे. तिला ते करू दे. म्हणजे कळत नकळत जर समजून घ्या, की तुम्ही लहान भाऊ आहात. ती मोठी आहे, तिला कॉलेजला जायचं आहे आणि तिला वर्तमानपत्र वाचायचं आहे आणि त्याच्यानंतर लगेच जायचंय. मग तुमची मम्मी काय म्हणेल? शी इज इन अ हरी. तिला घाई आहे. हो की नाही? शी वॉन्ट्स टू गो टू कॉलेज. तिला कॉलेजला जायचं आहे. सो लेट हर रीड द न्यूजपेपर फर्स्ट. तर तिला प्रथम वर्तमानपत्र वाचू दे. लेट हर रीड द द न्यूजपेपर फर्स्ट. तर म्हणजे याचा अर्थ काय झाला, की आपण तिला ते कार्य करू देतो आहोत. म्हणजे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट दुसऱ्याला करू द्यायची असेल, तेव्हा आपण लेटचा वापर करतो. म्हणजे ती क्रिया करण्यामध्ये बोलणारी व्यक्ती, ऐकणारी व्यक्ती दोघंही समाविष्ट नसते. तिसरी व्यक्ती समाविष्ट असते. आणि म्हणूनच जेव्हा मी असं म्हणतो, रीड द न्यूजपेपर म्हणजे तू ते वर्तमानपत्र वाच. जेव्हा मी असं म्हणतो, लेट्स रीड द न्यूजपेपर, तर याचा अर्थ असा होतो, की मी आणि तू दोघं मिळून काय करूया? वर्तमानपत्र वाचूया. आणि जर मी असं म्हणतो आहे, लेट हर रीड द न्यूजपेपर. तिला वर्तमानपत्र वाचू द्या. म्हणजे काय? मी बोलणारी व्यक्ती मी, ऐकणारी व्यक्ती तुम्ही. हे दोघंही वर्तमानपत्र वाचण्यामध्ये समाविष्ट नाहीयेत. तिला ते करू द्या. हो की नाही? आता जर समजून घ्या, की आपण जर असं म्हटलं, की आपल्याला पार्टी साजरी करायची.
एक समारंभ साजरा करायचा. तर मी असं म्हणेल, लेट्स सेलिब्रेट द पार्टी. पण तेवढ्यात तुमचे वडीलधारी लोक काय म्हणतात, लेट्स लेट ऑल द गेस्ट कम फर्स्ट. तर सर्व पाहुण्यांना अगोदर येऊ द्या. लेट ऑल द गेस्ट कम फर्स्ट. सर्व नातेवाईकांना अगोदर येऊ द्या आणि मग आपण तो साजरा करूया. देन वी विल स्टार्ट सेलिब्रेटिंग द फंक्शन. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, लेटच्या पुढे द्वितीय वापरू शकतो आणि द्वितीय वापरून झाली की आज्ञार्थी प्रकारचे जे रचना आहे, मूळ क्रियापद, कर्म, इतर शब्द, ती त्याच्या पुढे लिहून टाकायची. म्हणजे अशा प्रकारे आपले काय होतात, छोटे छोटे वाक्य तयार होतात आणि नवनवीन प्रकारही तयार होतात. आता बघा, मी तुम्हाला आत्तापर्यंत मूळ क्रियापदापर्यंतच बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे याच्या अगोदर आपण साधा वर्तमान काळ शिकवला आणि साधा वर्तमान काळामध्ये पण मूळ क्रियापदच होतं. त्याच्यानंतर आज्ञार्थी प्रकार शिकलो आपण, लेट्सचा प्रकार शिकलो, लेटचा प्रकार शिकलो. आता हळूहळू अलगदपणे आपल्याला थोडंसं पुढे जाणं खूप गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला आता फक्त ह्या मूळ क्रियापदापुरताच बांधील राहता कामा नये. तर क्रियापदाला आयएनजी कसं लागतं, तो आयएनजी लागल्यानंतर तो नेमका काळ कोणता होतो, कोणत्या वेळेस तो वापरला गेला पाहिजे, हे आपल्याला सर्व कळालं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही जास्तीत जास्त या सर्व व्हिडिओंचा काय करा, अभ्यास करा. आणि अभ्यास केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हो, अलगद आपण एक एक पायरी पुढे जात आहोत. आणि एक एक पायरी पुढे जाण्याची जी मजा आहे आणि त्याच्यावर जी सराव करण्याचा जो आपला एक आनंद आहे, तो एक वेगळाच असतो. आणि म्हणूनच हो, परंतु एकही व्हिडिओ काय करू नका, मिस करू नका. जर व्हिडिओ मिस केला तर मग मागे काय झालं ते कळणार नाही आणि पुढची लिंक त्याच्याबरोबर जोडली जाणार नाही. आणि हो, मला बरेच कमेंट्स येत आहेत की सर, अगोदरची व्हिडिओ टाका. म्हणजेच या अगोदर जे व्हिडिओज आपण बनवले आहेत ते व्हिडिओ टाका. तर YouTubeची पॉलिसी आहे की आपण एकच व्हिडिओ पुन्हा पुन्हा टाकू शकत नाही. नाहीतर मी तर टाकून देईल. त्यासाठी तुम्हाला पर्याय काय आहे, की तुम्ही मोबाईल ओपन करतात. मोबाईल ओपन केल्याबरोबर आपला व्हिडिओ आला, की तिथे तुमच्या ज्या हातात तुम्ही मोबाईल पकडतायत, त्या हाताच्या अंगठ्याजवळच, म्हणजे उभा पकडायचा आहे आणि अंगठ्याजवळच असं तुमचं आपला व्हिडिओ चालू असतो. या व्हिडिओमध्ये इथे लोगो असतो. त्या लोगोला क्लिक करा. क्लिक केला की पूर्ण चॅनल ओपन होईल. पूर्ण चॅनल ओपन झालं, की त्याच्या पुढे काय दिसतं तुम्हाला? व्हिडिओ, शॉर्ट्स, प्लेलिस्ट असे क्रम दिसतात. तर व्हिडिओ, शॉर्ट्स, प्लेलिस्ट असं जे दिसतं, त्या प्लेलिस्टला क्लिक करा आणि तुम्हाला खाली संपूर्ण प्लेलिस्ट पाहायला मिळेल. आता त्या प्लेलिस्टमध्ये मी काय केलं आहे? बेसिक, त्याच्यानंतर रिव्हिजन, त्याच्यानंतर प्री हायर आणि त्याच्यानंतर नंबर सीरीज. तर ज्यांना ज्यांना ज्या सेक्शनमध्ये बघायचंय, तर सर्वात प्रथम ज्यांना अगोदरची व्हिडिओज बघायचे, तर तिथे जो बेसिक आहे, त्या बेसिकला क्लिक करा. तिथे तुम्हाला 10 एक व्हिडिओज पाहायला मिळून जातील. ते सर्व अतिशय अगोदरची व्हिडिओज आहे. आणि आपण हे चॅनल, म्हणजे मी ह्या चॅनलला तर खूप अगोदरच ओपन केलं होतं, परंतु काही कामामुळे आणि काही अडचणींमुळे मला हे चॅनल चालू करता आलं नाही. म्हणजे मी जवळपास 2-3 वर्षापूर्वीच YouTubeला जॉइन झालो. परंतु खऱ्या अर्थाने मी जो पहिला व्हिडिओ टाकलाय तो अगदी 1 महिन्यापूर्वी टाकला. म्हणजे 19 डिसेंबरला माझा पहिला व्हिडिओ पडलेला आहे. 19 डिसेंबर 2025 ला. आजची तारीख आहे 20 जानेवारी 2026. म्हणजे मोजून 30 दिवस, म्हणजे आपल्या चॅनलवर जास्तीत जास्त 30 व्हिडिओ झालेले आहेत. मी रोज एक व्हिडिओ टाकत आहे आणि म्हणून फक्त 30 व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थित बघून घेतले तर तुम्ही लगेचच आपल्या ह्या करंट फ्लोमध्ये येऊन जाल. मग आता हे जे 30 व्हिडिओ आहेत हे तुम्हाला कशा पद्धतीने पूर्ण करायची ही सर्वस्वी जबाबदारी तुमची. आता हे 30 व्हिडिओ तुम्ही रोज 2-2 कंप्लीट केले तर 15 दिवस तुम्ही करंट फ्लोमध्ये येऊन जाल. म्हणजे जो व्हिडिओ आपण रोज टाकत आहोत तो बघायचा प्लस 2 असे जर बघितलं तर 15 दिवसात तुम्ही आपल्या करंट फ्लोमध्ये येऊन जाल. जर तुम्ही 3 व्हिडिओ बघितले तर 10 दिवसात येऊन जाल. म्हणून आता तुम्ही किती लवकर कॅप्चर करता, किती लवकर ग्रहण करतात आणि त्याच्यावर किती प्रॅक्टिस करतात त्याच्यावर अवलंबून राहील की आपण किती लवकर पुढे यायचे. तर तिथे मी तुम्हाला आता सांगून दिलेलं आहे की कशा प्रकारे तुम्हाला आपल्या चॅनलला व्हिजिट करायचंय. लोगोला क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे
लिस्ट दिसेल, त्या लिस्टवर प्लेलिस्ट दिसेल, प्लेलिस्टवर क्लिक करा. तिथे तुम्हाला सगळे सेक्शन पाहायला मिळतील. तर त्या सेक्शनमध्ये जाऊन नक्कीच काय करा तुम्ही, व्हिडिओला भेट द्या आणि तुम्हाला तुमच्या ज्या अडचणी असेल, जे मेन बेसिक अगोदर दिलेले आहेत, ते सर्व अडचणी तिथे तुम्हाला दूर होतील. तर अपेक्षा करतो तुमच्या लक्षात आलं असेल. तर इथेच आपण हा एक व्हिडिओ थांबवूया. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरूच नका आणि Facebookवर जर बघत असाल तर व्हिडिओला फॉलो करा. नमस्कार.